दुःख कशा करता? मुलगी जन्माला आली, दुःख कशा करता? हो, मुलगी जन्माला येते ना, भाग्यवान लोक आहे ज्यांच्या घरात कन्या आहे. कन्या एवढी पवित्र असते. एका मोठ्या संत महांत्यांच्या मुखातून मी ऐकलेलं आहे, एखादी कुवारी मुलगी जर असेल तर त्या कुवाऱ्या मुलीच्या ताटामध्ये जर एखाद्या बापाने जेवण केलं किंवा एखाद्या बापाच्या ताटामध्ये जर एका कुवाऱ्या मुलीने जेवण केलं ना, तर ते बाप जर त्या कुवाऱ्या मुलीचं उष्ट खात असेल तर त्या बापाला मरण लवकर येत नाही. एवढी पवित्र मानली गेली ती कन्या. कन्या प्रत्येकाच्या नशिबात नाही, प्रत्येकाच्या भाग्यात नाही. भगवान परमात्म्याने ज्यांच्या घरात कन्या जन्माला घातली, लक्ष्मीचं रूप त्यांच्या घरात आहे असं समजा. कारण जे देवी मातेचं रूप पूर्वीच्या काळामध्ये होऊन गेले ना, ती देवी माता तिने रूप धारण केलेलं होतं, पण भगवान परमात्म्याने ही कन्याचं रूप म्हणजे देवीचं रूप आपल्या घरामध्ये जन्माला घातलंय. हरी अनादि अंबिका अंबिका भगवती बोधा पराडी परडी घेऊन हाती, बोधा पराडी परडी बोधा नानाचा बाजरती काळापासून जिने जन्म घेतला ती देवी माता, पण त्या देवीच्या रूपामध्ये कन्या आपल्या जन्माला आपल्या घरामध्ये त्या भगवान परमात्म्याने घालावी. भाग्यवान लोक आहे. कारण प्रत्येक माई बापाच्या नशिबामध्ये कन्यादान नाही. हो, माझं सांगण्याचं तात्पर्य असं नाही की तुम्ही मुलींना किंवा मुलांना जन्मालाच घालू नका, अशातनं माझा बोलण्याचा तात्पर्य काढायचा नाही. मुली ही तेवढ्याच गरजेचे आहेत आणि मुलांप्रमाणे मुलंही तेवढेच गरजेचे आहेत. आता काळाला गरज आहे, मुलींची कमतरता भासते म्हणून सांगावं लागतंय बरं का. कारण आताच्या काळामध्ये जर आपण बघितलं ना, पूर्वीचा काळ एका कुटुंबामध्ये 6-7 मुली आणि 2-3 मुलं असायची. संख्या कोणाची जास्त होती आजी? मुलींची संख्या. पण आता एखाद्या कुटुंबामध्ये जर एक मुलगी जन्माला आली तर माय बाप दवाखान्यातच रडत बसतात. कशा करता आमच्या घरात मुलगी जन्माला आली? नाही नाही, कन्या पवित्र आपल्या घरात आहे. ती लक्ष्मी तुमच्या घरामध्ये तिने पदार्पण केल्यानंतर दुसरी धनलक्ष्मी तिच्या पाठोपाठ आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून हो, जेवढी तुम्हाला मुलाची अपेक्षा वाटते ना, तेवढी मुलीची ही अपेक्षा जीवनामध्ये असू द्या. पण मुलीने जीवन जगत असताना ज्या माईने 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये वाढवलं, विष्टालेप चहुकडे नाकी तोंडी कुर्मिकिडे, गर्भवासाचे गाडे कोणापुढे सांगावे. 9 महिने 9 दिवस गर्भवासाचं गाडं मुलीने सहन करावं आणि आईने देखील सहन करावं. आणि 9 महिन्यानंतर मुलगी जन्माला आल्यानंतर त्या मायबापाने हाडाचं काळ रक्ताचं पाणी करून आपल्याला वाढवलंय. कोणाला? मुलीला. त्या मायबापाच्या कष्टाची जाणीव मुलीला असणं गरजेचं आहे आत्ताच्या काळात. मला सांगावं लागतं, कारण काळाची गरज आहे. कारण मुली मोठ्या झाल्यानंतर, तरुण अवस्था झाल्यानंतर ज्या वेळेला आपण कॉलेज शिकायला जातो ना, काहीतरी संस्कार वेगवेगळे आपल्याला बघायला मिळतात. कुठंतरी त्या चुकतायत. काही मुली कुठंतरी चुकतायत. माय बापाने आपल्याला वाढवलं, एवढ्या काबाड कष्ट करून आपल्याला कितीतरी पैसा त्यांनी कॉलेजमध्ये भरावं, शिक्षणाकरता लावावं. त्या मुलीने जर वेगळं पाऊल जर जीवनात टाकलं ना, ती मुलगी जन्माला येऊन मेलेली बरी. विठ्ठल विठ्ठल. मग जेवढं मायबापाने संस्कार घालावे ना, त्या मुलीने तेवढे संस्कार जीवनामध्ये उतरवावे. आणि मुलगाही तेवढाच गरजेचा आहे. समान दोघांचा कायदा असला पाहिजे, मुलगा असो किंवा मुलगी. पण जेवढं मुलगा झाल्यानंतर आनंद, तेवढी मुलगी झाल्यानंतरही आनंद व्हायला पाहिजे. मग मुलगा असो किंवा मुलगी जन्माला आल्यानंतर काय
वाटायला पाहिजे की आज आमचं भाग्य उजडलं. मुलगी जरी आली तर म्हणायचं भाग्य उजडलं, आणि मुलगा जन्माला आले तरी म्हणायचं भाग्य उजडलं. दुसरं लक्षण हे तुकोबारांनी सांगितलं, मुलगा मुलगी जन्माला आली सांसारिक लोकांचं भाग्य उजडलं. तिसरं लक्षण बघा, फार महत्वाचं आहे. तिसरं लक्षण सांसारिक लोकांचं तुकोबारांनी सांगितलं ते म्हणजे लग्न. बघा, एक मुलगा असा होता त्याचं लग्नच होत नव्हतं. त्याला विचार पडले आपले लग्न होत नाही, काय करायचं. घराच्या ओट्याच्या पायरीवरती बसलेला होता, आणि ओट्याच्या पायरीवरती बसला असताना जगाचा परमात्मा आणि त्या जगाच्या परमात्म्याकडे बघू लागला, आणि त्याचं नामचिंतन मुखाद्वारे करू लागला. आणि करत असताना, कारण जोपर्यंत मनुष्याकडे सुख आहे तोपर्यंत भगवंत त्यांना आठवत. म्हणून देवाकडे कधी जाल ना तर देवाला सुख मागायचं, कधी दुःखच मागितलं पाहिजे. कारण दुःखामध्ये जेवढा माझा भगवंत आठवतो तेवढा सुखामध्ये आठवत नाही हो. दुःख ओढवलं त्या मुलावरती आपलं लग्न होत नाही. जगाच्या परमात्म्याशी संवाद साधू लागला, काय करावं देवा, माझं लग्न होत नाही, काय करायचं काय करायचं याची चिंता त्याच्या शरीरामध्ये वाढू लागली. डोक्यामध्ये विचार निघाले. तो हो विचार करत असताना ओट्याच्या पायरीवरती बसलेला होता, आणि त्या क्षणाला त्याच्या घरासमोरून भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये दिंडी चालू लागली. भगवान परमात्म्याचं नामचिंतन सुरू आहे, आणि दिंडी चालू असताना या मुलाला असं वाटलं, आपण आयुष्यभरात असा लग्नाचा विचार कुठपर्यंत करत बसायचं, ही चिंता कुठपर्यंत करत बसायची, त्याच्यापेक्षा आपण या दिंडीत निघून गेलेलं बरं, आणि या संतांच्या सानिध्यामध्ये लागलेलं बरं. माझा भगवान परमात्मा जेवढ्या अंतकरणाने त्याने आपल्याला भावाने जन्माला घातलं ना. बसलेल्या श्रोते मंडळींना कोणाकोणाला वाटतं की भगवंत आपल्या घरी आले पाहिजे, देव आपल्या घरी आला पाहिजे, कोणाकोणाला वाटतं बोटवर करा. हा, समजा सर्वांनाच वाटतं की देव आपल्या घरी. आता इमानदारीने सांगायचं बरं का, खोटं बोलायचं, कारण हा धर्ममंडप आहे. धर्ममंडपामध्ये खोटं बोलायचं नसतं, कीर्तनकार सोडून. विनोदाचा भाग, हा धर्ममंडप आहे. इमानदारीने सांगा, तर प्रत्येकाला वाटतं की देव आपल्या घरी आलाच पाहिजे. आता इमानदारीने सांगायचं, कोणाकोणाला वाटतं की आम्ही देवा घरी गेलो पाहिजे, कोणाकोणाला वाटतं की आम्ही देवा घरी गेलो पाहिजे. खरंच का? आता पुढचा नंबर तुमचा. विठ्ठल 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 विठ्ठल